आपण गेले महिनाभर का भांडतोय तिच्याशी किंवा ती आपल्याशी? आता या सगळ्याचा अर्थ असा मुळीच नव्हे की ती घर सोडणारच नाही. महिन्यातून जेमतेम एकदा बसणाऱ्या, तेही दुसऱ्याच्या खर्चाने, माणसाला दारुडा म्हटलं तर चालेल का? इतका स्वाभिमान असेल तर स्वतःचं स्वतः कमवतो पुरुष, बाईच्या जीवावर नाही जगत. कधी रात्री अपरात्री बोलवलं होतं का काकांनी? स्टेजवरची अभिनेत्री भरलेली बॅग घेऊन फक्त विंगेत जाते, टीव्हीवरची फक्त कॅमेऱ्याच्या बाहेर जाते. ही काय करणार आहे? माणसाकडे स्वतःचं असं ओरिजिनल स्क्रिप्ट पाहिजे, नाहीतर गोची होते. आत्ता हिची झाली आहे ना तशी. माझा कंट्रोल सहजासहजी मी दुसऱ्याच्या हातात जाऊ देत नाही, आणि बाईच्या हाती तर नाहीच नाही. पुरुष स्वतःचं स्क्रिप्ट स्वतःच लिहितो, स्त्रीचं सुद्धा तोच लिहितो. दिग्दर्शन त्याचंच, प्रमुख भूमिकेतही तोच. त्या डेली सोप काय येतात आणि अंघोळ करता करता निसटून जाणाऱ्या साबणासारखे निघूनही जातात. क्रिएटिव्ह माणसाचा इंडस्ट्रीला काय उपयोग आहे? 5 वर्ष चला काय इंडस्ट्री बंद ठेवायची? क्रिएटिव्हिटी हवी, पण ती मार्केटच्या अधीन. तुम्ही ऑब्झर्व केलंय, हल्ली कुणालाच काहीही टोकदार आणि अनपेक्षित नकोच असतं. आपल्याला आवडेल असं बोलणारी माणसंच आपल्याला आवडतात, आणि आपल्याला आवडेल असं लिहिणारे लेखकच आपल्याला भावतात.